गेल्या कित्येक दिवसांपासून एक व्हिडिओ रेकॉर्ड करीन म्हणतोय, पण काय असा योगाही घेत नव्हता. तर विषय असा आहे की म्हणून सध्या वेबसिरीजचं जग आहे. सगळीकडं वेबसिरीज OTT प्लॅटफॉर्मवरती लोक बघतायत. पिक्चर थोडंसं आता मागं पडलं आहे. पण लोक सध्या वेबसिरीज पाहत आहेत. पण मी एक आगळी वेगळी गोष्ट पाहिली. मी मालिका. यस, मी पाकिस्तानचा एक ड्रामा पाहिला आहे, इश्क मुर्शिद नावाचा. एकदम एक नंबर आहे, भन्नाट आहे. म्हणजे आपल्या भारतातल्या मालिका कंपेअर केल्या आणि पाकिस्तानच्या मालिका समजा जर पाहिल्या ना, तर वाटतं की यार भारतामध्ये काय करतात, सास बहुचे भांडणं, एकमेकांचे कटकारस्थान, म्हणजे त्याच्या बाहेरच येत नाहीत आपल्या मालिका. पण पाकिस्तानच्या मालिका त्या पाहायला पाहिजेत. जास्त लांबलचक नसतात, 30, 32, 35 एपिसोड असतात. तर इश्क मुर्शिदचं सुद्धा नक्की पाहायला पाहिजे मालिका. पहिले 10 ते 15 एपिसोड तर एकदम भारी लव्ह स्टोरी आहे. म्हणजे माणूस नुसतं हसत राहतो, असं मस्तपैकी गुलाबी जगामध्ये वावरत राहतो. बाबा काय होतं पुढे, हिरोईन मिळते का. त्याच्यामध्ये हिरोईनचं नाव शुभ्रा आहे आणि हिरोचं नाव फजल बख्श आहे. तर दोघांची केमिस्ट्री कशी जुळते, नेमकी कशी एकमेकांच्या जवळ येतात, एकदम गोड अशी जी आहे ती मालिका आहे. म्हणजे आणि सगळ्यात महत्त्वाचं मला असं एक वाटलं की उगाचच काहीतरी सस्पेन्स ताणवायचा, उगाचच काहीतरी थ्रिलिंग म्युझिक टाकायचं, उगाचच एपिसोड लांबवायचे, असल्या फंद्यामध्ये ते अजिबात पडत नाहीत. जे आहे ते नॉर्मल देतात. स्टोरी अशी स्मूथली छानपैकी अशी समोर जाते, गोष्टी घडत जातात. काहीतरी असं मोठं थ्रिलिंग किंवा मोठा असा अपघात, फार मोठा काहीतरी धक्का पोचेल असं काय घडत नाही. मग आपल्या आयुष्यामध्ये अशा कॉमन घटना घडतात, अशा कॉमन मालिकामध्ये पण घडत जातात आणि मालिका पुढे जाते. हार्डली मला वाटतं 30 की 32 एपिसोड आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्या यूट्यूबला पूर्ण जी मालिका आहे ती आहे, म्हणजे फुकट बघता येते, असं काय पैसे देण्याची गरज नाही. तर तुम्ही पण पहा, इश्क मुर्शिद नावाचा जो पाकिस्तानी ड्रामा आहे तो. आणि तो ड्रामा पाहून मला अजून भरपूर सारे असे ड्रामे ते पाहण्याची इच्छा झाली. बाबा नेमकं पाकिस्तानच्या ड्रामामध्ये नेमकं काय असतं म्हणून. चलो बाय.